देशामध्ये आणीबाणी लागू करण्याच्या निर्णयाला आज 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत। 25 जून 1975 ला देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणीबाणी हा लोकशाहीतला एक काळा इतिहास असल्याचं म्हणत टीका केलेली आहे। यावेळी मोदींनी आणीबाणी दरम्यान आलेले अनुभवही सांगितले। मोदींनी इमर्जन्सी डायरीज नावाच्या पुस्तकाचा उल्लेख केलाय, ज्यामध्ये त्यांना आलेले अनुभव मांडलेले आहेत। मोदींनी सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट लिहिली आहे। त्यावेळी ते संघाचे युवा प्रचारक होते। आपातकाल क्या था, इसकी व्याख्या कोई एक वाक्य में नहीं हो सकती। मैंने बहुत सोच विचार कर प्रयास किया। मैं मानता हूं ये संपूर्ण नहीं है, परंतु एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे आणि द इमर्जन्सी डायरीज या पुस्तकाचा उल्लेख केलेला आहे। आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं त्यावेळेला ते स्वतः संघप्रचारक होते, तेव्हा आलेले त्यांचे अनुभव त्यांनी मांडलेले आहेत ट्विट करत। आणि तो एक इतिहासातला काळा दिवस होता असा उच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे। इमर्जन्सी डायरीज हे मी त्या म्हणजे आणीबाणीच्या काळात काय घडलं हे इमर्जन्सी डायरीज मधून समोर येतं असं ते म्हणतात। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणतात बघूया। एका घराण्याचा अहंकार शमवण्याकरता आणीबाणी काळात संविधानाच्या चिंधड्या उडवल्या गेल्या। आणीबाणी काळात विरोधी नेत्यांनी आवाज उठवला नसता तर देशात हुकुमशाही प्रस्थापित झाली असती। आणीबाणीच्या 50 वर्ष पूर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली। वृत्तपत्रातील लेखातून फडणवीसांनी गांधी घराण्यावर निशाणा साधला। काँग्रेसनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला कधीच स्थान दिलं नाही। उलट आणीबाणी काळात बाबासाहेबांच्या संविधानावर सूड उगवण्याची भूमिका काँग्रेसनं बजावली। मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली। आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येतात। त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रिया आपण पाहतोय। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलूया। प्रशांत, काय अधिक सांगाल? आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाली, अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत। ज्या पद्धतीनं आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाली आहे, त्यानिमित्ताने विविध नेते आपापलं वक्तव्य देत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या संदर्भात वक्तव्य दिलं आहे। आज अमित शहाच्या वतीने काल जर बघितलं आपण तर आज देखील महत्त्वाचा एक कार्यक्रम त्यागराज स्टेडियममध्ये होणार आहे। त्या संदर्भात 50 वर्ष हे जे कसे अंधारातले आहे हे देखील सांगण्याचा प्रयत्न होणार आहे। आणि त्यानंतर सोबतच संपूर्ण आणीबाणीची परिस्थिती होती ही कशी देशाला मागे घेऊन जाण्याची परिस्थिती होती या संदर्भात देखील वक्तव्य होणार। काल पंतप्रधानांनी केलं होतं, अमित शहांनी केलं होतं। भारतीय जनता पक्षाच्या वतीने एक मोठी मोहीम या संदर्भात राबवण्यात येत आहे। या संदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देखील या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये देखील या संपूर्ण आणीबाणीची कशी परिस्थिती याची माहिती पूर्ण देशभरात कशी पोहोचवावी यासाठी देखील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होत आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आज सायंकाळी 3:30 वाजता अमित शहा यांचं या विषयावर भाषण देखील होणार आहे। स्टुडिओ नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आणीबाणीच्या मुद्द्यावर काँग्रेसवर टीका केली। 25 जूनला संविधानाच्या हत्येचा दिवस म्हणून साजरा करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। आपातकाल क्या था, इसकी व्याख्या कोई एक वाक्य में नहीं हो सकती। मैंने बहुत सोच विचार कर प्रयास किया। मैं मानता हूं ये संपूर्ण नहीं है, परंतु एक मल्टी पार्टी डेमोक्रेसी मूल स्वभाव जिस देश का लोकतांत्रिक है, ये लोकतांत्रिक देश के स्वभावगत लोकतांत्रिक देश की मल्टी पार्टी डेमोक्रेसी को व्यक्ति के तानाशाही में बदलने का षड्यंत्र का नाम है आपातकाल, जिसका उस वक्त अनेक लोगों ने पुरजोर विरोध किया, व्यक्तिगत नुकसान उठाकर भी विरोध किया। एक सुबह जो भारत की आत्मा को जगा गई,
स्वतंत्र भारत की सबसे बड़ी त्रासदी को हम तर्कों, तथ्यों और घटनाओं की श्रृंखला से हम जरूर समझ सकते हैं। अजून एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होतीये। सूत्रांनी दिलेली माहिती अशी की या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात। यामध्ये महाराष्ट्रातील पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे। बैठकीत आज देशभरात भाजपकडून साजरा केला जात असलेला संविधान हत्या दिवस या विषयावर सुद्धा चर्चा होऊ शकते अशी माहिती मिळते। मंत्रिमंडळाची ही बैठक आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी बोलवण्यात आलेली आहे। या आजच्या बैठकीमध्ये मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळू शकते। त्याचबरोबर संविधान हत्या दिवस आज भाजप साजरा करते देशभरामध्ये। त्या संदर्भात आज काही चर्चा होऊ शकते आजच्या या बैठकीमध्ये। महत्त्वाची अशी ही बैठक आहे। या व्यतिरिक्त सुद्धा काही विषयांवर चर्चा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होऊ शकते। ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना विचारूया। प्रशांत, आज जी ही बैठक आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची, त्यातून काय अपडेट मिळतंय? साधारण सकाळी 11 वाजता पंतप्रधान निवासस्थानी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू झालेली आहे। दोन विषय, एक तर कॅबिनेटची म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक विषयक समितीची देखील बैठक होणार आहे। यामध्ये या बैठकीमध्ये महाराष्ट्रात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळण्याची शक्यता या बैठकीत आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे सोबतच बघितलं ज्या पद्धतीने माहिती मिळते, साधारणतः महाराष्ट्रासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी असेल, कारण की राज्य सरकारने याला मंजुरी दिली आहे। पुणे मेट्रोचा हा दुसरा टप्पा आहे, ज्याची साधारणतः लांबी जी आहे 44.25 किमीची आहे आणि 3 याच्यामध्ये मार्ग असणार आहे। भीमनगर ते रामवाडी, त्यानंतर वडगाव शिर्डी ते हडपसर आणि कात्रजचे स्वारगड अशा साधारणतः हे सगळे मार्ग असणार आहे। आणि चिंचवड ते निगडी देखील हा विस्तार असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे जगितलं साधारणतः 10,500 कोटीहून अधिक याची तरतूद करण्यात आलेली आहे। साधारणतः 20 लाख लोकसंख्येला याचा दररोज लाभ होईल आणि इको फ्रेंडली ट्रान्सपोर्ट, प्रदूषणात घट आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा जो दुसरा टप्पा आहे अतिशय महत्त्वाचा आहे। त्या टप्प्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हिरवा कंदील मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सुवर्णा, नक्की प्रशांत, धन्यवाद माहिती दिलीत आपण त्याबद्दल।